मुख्याध्यापकांना जाऊन समजवणं किंवा त्यांना इशारा देणं हे पण योग्य नाहीये. त्यांच्यावर राज्य शासन किंवा शैक्षणिक धोरण हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांना जाऊन जाब विचारणं किंवा त्यांना आम्ही जाब विचारत नाही आहोत. मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल. आमचं पत्र जर तुम्ही राजसाहेबांचं वाचलं तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आमचा हा जो लढा आहे या लढ्यामध्ये आपणही साथ द्यावी. त्यांनी बघा असं आहे, सगळ्या मुख्याध्यापकांनी जर राज्य सरकारला कळवलं की आम्हाला हिंदीची भाषा शिकवणं बरोबर नाहीये तर मला असं वाटतं राज्य सरकारही वेगळा विचार करेल. शेवट दबाव निर्माण करणं हे लोकशाहीमध्ये काम सगळ्यांचंच आहे. ते मुख्य अध्यापकांचं सुद्धा काम आहे. जर त्यांना वाटत असेल की हे चुकीचं होतंय तर त्यांनी सुद्धा तो दबाव निर्माण केला पाहिजे ना. शिक्षक हा काही सरकारचा गुलाम नाहीये. मुख्य अध्यापक हे सरकारचे गुलाम नाही आहेत. आपल्याला आठवण असेल तर इंग्रजांच्या काळात पण मुख्य अध्यापकांनीच शाळांमधनं उठावाचं शिक्षण दिलं ना. त्यामुळे शिक्षकांची ती जबाबदारीच आहे. जर एखादी गोष्ट समाजात चुकीची घडत असेल तर ती बदलण्याचं काम सुद्धा शिक्षकांचं आहे. त्यामुळे आमच्यावर दबाव आहे, आम्ही काही करू शकत नाही अशी बोटचेपी भूमिका ही शिक्षकांनी सुद्धा घेतली नाही पाहिजे. आत्ताच एक अशी माहिती पुढे येते किंवा अशी बातमी पुढे येते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना असं सांगितलेलं आहे किंवा असे आदेश देण्यात आलेले की जनतेमध्ये जा आणि शिवसेना आणि मनसे युतीबद्दल त्यांचं काय युती किंवा आघाडी करण्याच्या संदर्भात त्यांचं काय मत आहे तो जाणून घ्या आणि युतीसाठी ते सकारात्मक. मला असं वाटतं 2019च्या वेळेला जेव्हा महाविकास आघाडीमध्ये गेले तेव्हा जर असा सर्वे त्यांनी केला असता तर कदाचित आज शिवसेनेचे 2 तुकडे झाले नसते, आज एकच शिवसेना असते. म्हणून कदाचित हा शहाणपण सुचलं असेल. एकंदर आपण बघतो तर अजूनपर्यंत भाषण झालं, वक्तव्य होत आहे, पण प्रस्ताव हा शब्द जो तुम्ही वापरला तो अजूनपर्यंत आला नाही. हा यायला एवढा वेळ मी तुम्हाला सांगू का, मुळात आहे ना भरपूर विषय आहेत राज्यामध्ये ज्याच्यावर आवाज उठवणं आवश्यक आहे. ज्याच्यावर मला असं वाटतं युतीमध्येच काही लोक अडकलेले आहेत. आम्ही युतीच्या बाहेरच्या महाराष्ट्राचा विचार करतोय. राजकीय जो परिभाग आहे त्याच्या बाहेर जाऊन विचार करतोय आणि आम्हाला असं वाटतं सध्या आम्ही कोणाबरोबर युती करणार किंवा कोणाबरोबर आघाडी करणार ह्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय राज्यामध्ये ज्या पद्धतीची हिंदी सक्ती आहे त्याला विरोध करणं आहे आणि त्यासाठी मी उतरलेलो रस्त्यावर आणि सध्या आमचा फोकस तिकडे आहे. सातत्यानं असं म्हटलं जातंय की भूमिका घेतलेली आहे. त्यांचा देखील हिंदी सक्तीला विरोध आहे, त्यांचं देखील हिंदुत्व आहे, त्यांचा देखील मराठी माणसांसाठी असलेला लढा आहे. जर दोन्ही पक्षांच्या एकत्र भूमिका असतील तर दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही मग त्यात काय म्हणणं असं, आम्ही आमचं आंदोलन करतोय, त्यांनी आंदोलन करावं, त्यांनी उभं राहावं. नुसतं कसं आहे भाषणात बोलून काही होत नाही किंवा सकाळी संजय राऊतांनी बोलून काही होणार नाही. कृती रस्त्यावर दिसावी लागते ना. उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे नेते असतील हे सातत्यानं म्हणतात की आम्ही सकारात्मक आहोत सगळ्या गोष्टीवर, मात्र प्रस्ताव येत नाही. त्याचा अर्थ उद्धव ठाकरे खेळवतायत का सगळ्यांनाच? मला ना आत्ता खरं सांगायचं तर युती आघाडीमध्ये तुम्हाला जेवढा इंटरेस्ट आहे तेवढा नाही आहे. त्यामुळे आम्हाला आत्ता महाराष्ट्र राज्य मराठी भाषा याचं हित जास्ती महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमचं त्या दृष्टीने विचार चालला आहे आणि त्या दृष्टीनेच काम चाललं आहे. बाकी हे जे तुमचे इंटरेस्ट आहेत ते सध्या आमचे इंटरेस्ट नाही आहे. कालच्या वर्धापन दिनाला जेव्हा बाहेर आम्ही कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा त्यांच्यामध्ये या गोष्टीला घेऊन प्रचंड उत्साह दिसला की शिवसेना आणि मनसे एकत्रित येत आहेत. त्यावर मला एक सांगा हो, ठीक आहे, मला एक सांगा प्रणाली मॅडम, काल जो उत्साह दिसला कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, याच्यापूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला, 19 वर्ष झाली मनसे स्थापन होऊन तेव्हा कधी उत्साह वाटला ना. हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतात, ते आमच्या मुनकने लावलेला तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? अचानक सकारात्मक सगळे झाले, कारण काय? काही गोष्टींची कारण तर दिसायला लागतील. माझा वेगळा प्रश्न आहे, आज त्यांचे 20 आमदार आलेत, हे जर 60 आमदार आले असते तर एवढे सकारात्मक खालचे शिवसैनिक तरी असते का? मग 2017 जेव्हा आम्ही प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक तेवढेच का सकारात्मक नव्हते? आम्ही जेव्हा 2014ला प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक का सकारात्मक नव्हते? तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये का उत्साह नव्हता? या प्रश्नांची उत्तरं
पत्रकार म्हणून आपण कधीतरी समोरच्यांनाही विचारा. प्रत्येक गोष्टीचं उत्तर फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने द्यावं असं नाही. तेव्हा काय हे सगळेजण मुग घेऊन गप्प होते. याच्या आधी का पोस्टर लागली नव्हती दोन भावांनी एकत्र यावं म्हणून? ते सतीश वाळुंजेंनी लावली नव्हती का पोस्टर? मग तेव्हा का नव्हते सकारात्मक? असं आहे की ठीक आहे, मी हे समजू शकतो की तुमच्यावर वेळ वाईट आली आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्ही विचार करताय की स्वतःचा पक्ष कसा आपण पुढे न्यावा, त्याच्यासाठी म्हणून तुमचे प्रयत्न चालले आहेत. अतिशय समान, त्याच्यात काही वावगं आहे गैर आहे असं मला म्हणायचं नाही. पण त्याचा तो अर्थ काढून तुम्ही आम्हाला परस्यू करू शकता, आम्हाला प्रेशराईज नाही करू शकत कुठल्या गोष्टीला. ज्या वेळेला त्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला योग्य तो वेळी राज ठाकरे घेतील. तुम्ही आत्ता अशा प्रकारे आम्हाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला योग्य तो निर्णय ते घेतील. पण रोज उठून सकारात्मक आहे नंतर काहीतरी याच्या आधी कधी विचारलं? शरद पवारांबरोबर जायचं विचारलं? शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का, काँग्रेस बरोबर जाऊ का, किंवा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या? त्यामुळे या पद्धतीने माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही, आमच्यावर दबाव आणू शकत नाही. ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राजसाहेब घेतील. दबावाचं राजकारण कोणी करू नये, आपल्या माध्यमातून तर करूच नाही. गुणरत्न सदरवरती असं म्हणतायत की गुणरत्न सदावर्ते हा माणूस, त्याच्या पाठी 4 माणसं नाहीत, त्या माणसाच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. संदीप, मूळ मनसेच्या मराठी आणि इतर ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीचं हे प्रेशर टॅक्टिक आहे असं तुम्हाला वाटतं का? आमचा मराठीचा मुद्दा कोणीही बाजूला सारू शकत नाही. भाषा जगली तर आपण जगणार आहोत, त्या गोष्टीवर आमचं ठाम मत आहे आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे. उद्या मनसेने जे आंदोलन आता सुरू करणार आहेत किंवा त्यात जर शिवसेना स्वतः सगळ्या मराठी माणसांना आमचं आव्हान आहे तुमच्या सकट की तुम्ही त्या आंदोलनात सहभागी व्हा. महापालिकेला तुम्ही इन्व्हिटेशन पाठवलेले, त्याला काही रिस्पॉन्स आला नाही. ते व्यक्ती पण आली नाही, त्यांच्या पक्षातून पण पुढे आलं नाही. पण अशा वेळी जेव्हा आंदोलन होतंय कुठे ना कुठे आंदोलनात तरी एकत्र या आणि मग दाखवा, असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं ज्यांची इच्छा असेल त्या आंदोलनात सहभागी होतील. त्यांनी अगदी वेगळ्या पद्धतीने वेगळं आंदोलन केलं तरी आमची काही हरकत नाही. शेवट ते मराठी माणसासाठी असेल, मराठी भाषेसाठी असेल, ज्यांना जे वाटतं ते त्यांनी करावं, पण सरकारवर दबाव निर्माण करावा ही आमची ठाम भूमिका आहे. उद्या आमचं महापालिका सभागृह पण आहे, वांद्रे पश्चिम इथे आहे आणि त्यावेळेला शैक्षणिक धोरण हा विषय आम्ही सभागृहात घेतला आहे. त्यामुळे या अनुषंगाने चर्चा होईलच. मनसेचं ज्यावेळेला अपयशाचा काळ होता तेव्हा सगळ्याच पक्षांनी मनसेवरती तोंडसूक घेतलं होतं, टीका केली होती. मात्र आज प्रत्येक पक्षाला मनसे हा पक्ष आपल्या सोबत हवाय, ही गरज का येते इतर पक्षांवरती? तुम्ही मनसे पक्षाचे नेते आहात, तुम्हाला काय वाटतं या सगळ्यात? मला असं वाटतं याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं तर राज ठाकरे. आमच्या नेत्याचाच करिश्मा असा आहे की सगळ्यांना आमच्यावर प्रेम वाटतं. असं एकच उत्तर आहे, राज ठाकरे. एक शेवटचा प्रश्न. कालच्या मेळाव्यावर राजू पाटील यांनी एक छानसं ट्वीट केलेलं बघितलंय. बाबड्या आणि मेळावा संपला, कसं उत्तर द्याल? मला असं वाटतं राजू पाटील याच्यावर अतिशय चांगलं बोलू शकतील. तर संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया. कुणीही युतीसाठी दबावाचं राजकारण करू नये असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. योग्य वेळी राज ठाकरे युतीबद्दलचा निर्णय घेतील हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. आमची भूमिका सध्या हिंदी सक्तीच्या विरोधात आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आम्ही युतीसाठी तयार होतो त्यावेळेस पुढाकार का घेतला नाही, 2019 मध्ये का सकारात्मक भूमिका घेतली नाही, असे संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला सवाल विचारले.